पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची सूत्र हाती घेतल्यानंतर देशाचा आर्थिक कणा म्हणजेच महाराष्ट्र मजबूत करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारख्या बुद्धिमान आणि पारदर्शक नेत्याच्या खांद्यावर सोपवली। देवेंद्रजींनी महाराष्ट्राचं आर्थिक चक्र मजबूत करण्यासाठी पायाभूत सुविधा, रस्ते वाहतूक, ऊर्जा अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं। सर्वप्रथम त्यांनी महाराष्ट्रातील लोड शेडिंग पूर्णपणे बंद केलं। त्यामुळे मुंबई व्यतिरिक्त पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर इत्यादी शहरांत रोजगार निर्माण होऊ लागला। वेगवेगळे उद्योग आम्ही या महाराष्ट्रामध्ये आणले आणि केवळ एका भागात नाही, ते पुण्यातही आले, ते संभाजीनगरलाही आले, ते नागपूरलाही आले, ते कोल्हापूरलाही आले, ते गडचिरोलीला देखील आले। या ठिकाणी महाराष्ट्राला उद्योगामध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे माझ्या सरकारने, तुमच्या सरकारने केलंय। आज गोव्याप्रमाणेच कोकण पर्यटकांना आकर्षित करतंय। महाराजांचे गडकिल्ले परदेशी नागरिकांना भुरळ घालतायत। स्टार्टअप्स मध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे। स्टार्टअप इंडियाचा रिपोर्ट जर बघितला तर देशामध्ये बाय ॲब्सोल्यूट नंबर सर्वात जास्त स्टार्टअप्स हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि बाय ॲब्सोल्यूट इन्व्हेस्टमेंट देखील सर्वात जास्त स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे महाराष्ट्र इज द स्टार्टअप कॅपिटल ऑफ इंडिया। पाण्यामुळे विदर्भ मराठवाड्याचे अनेक प्रश्न हळूहळू मार्गी लागतायत। या सगळ्याचा परिपाक नोकऱ्या देण्यात देखील महाराष्ट्र ठरले अव्वल। मी दाव्यानं सांगतो, देशामध्ये रोजगारामध्येही पहिल्या नंबरवर माझा महाराष्ट्रच राहणार आहे। ही माझ्या महाराष्ट्राची ताकद आहे। पूर्वी ज्या राज्यातील उच्च शिक्षित तरुण संधी अभावी परदेशाची वाट धरायचा, आज त्याच महाराष्ट्रात मोठ्या पगाराची नोकरी सहज मिळते। हे आम्ही नाही, इंडिया स्किल रिपोर्टचं मत आहे। या रिपोर्टनुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्राची क्षमता 84% इतकी आहे। शिवाय MBA, BA, MCA, पॉलिटेक्निक इत्यादी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण देखील महाराष्ट्रात जास्त आहे। थोडक्यात देवाभाऊच्या राज्यात मराठी पाऊल पडती पुढे।